त्या जगातनी मायावी काही समजत नाही मला 10 करोड रुपयाची लॉटरी लागली. आता लवकर जातो 10 करोड रुपये घेऊन येतो मी. का बे रावल्या चालला कुठे रे? काही पागल तर नाही झाला तू? मनातल्या मनात बडबड बडबड करत चालला. अरे गण्या, मला ना 10 करोड रुपयाची लॉटरी लागली. 10 करोड रुपयाची लॉटरी आपल्याला येते. त्याच्या आधी मला 10,000 रुपये द्यायला पाठवा लागते. मग ते 10 करोड रुपये मला पाठवते. मला लागली लॉटरी. आता मी होतो करोडपती. तुला 10 करोड रुपयाची लॉटरी लागली. अबे तुला ते चिवत्या बनवत आहे. ते हाती झेंडू बाम देते. ते झेंडू बाम नाही देत, मला पैसे देते 10 करोड रुपये. मी करोडपती होतो. अबे तू लयच बुद्धू राहिला. बे लयच बुद्धू राहिला. ते 10,000 ते जमा करून घेते आणि काहीच नाही देत. बंबुऱ्या बी नाही देत. आता समजलं मी करोडपती होतो म्हणून तू जळत आहे मावर. नाही मी तुझ्या कुठे ऐकतो. मी जातो, माझे पैसे घेतो, करोडपती होतो. हो जा जा, तुला झेंडू देते ते. मी जातो बा, मला 10 करोड रुपये भेटते. मी जातो. कसा पागल आहे रे बा? लयच साधा माणूस राहिला आहे. याले 10 करोड देऊन राहिले. याच्याकडून 10,000 रुपये बनवून घेते. याला काहीच नाही देत. काय मित्र, तुमच्याकडे अशी ऑफर आली तर तुम्ही बी सावधान राहा. पहिले पैसे मागते मग काहीच नाही देऊन तू. अरे त्या ढोबाळ्याच्या घरी पंगत आहे ना, तर चुलीला आमंत्रण दिलं आम्हाला. मग माझ्या घरी वा चूल नाही आहे, म्हणून मी गॅसची शेगडी घेऊन चाललो. अबे चुलीला आमंत्रण म्हणजे का ते चूल घेऊन जावं लागते का? तुमच्या पुऱ्या घराला आमंत्रण आहे. त्याचा अर्थ असा होते मला वाटलं चुलीला आमंत्रण म्हणलं चुलच घेऊन जावं लागते तिथं. नाही बी तू ना बुद्धूच्या बुद्धूच राहिला. जाय ठेवून दे घरी. ठेवतो बा, मग मला जायला लागेल मग जेवायला. नाही माणूस येऊन राहिला, याला विचारू आपण. आपल्याला सालबड्डीला जाले हे रस्ता बरोबर जाते का? हो याला माहीत होतं. रस्त्यामध्ये असे का थांबले? कुठे जायचं आहे? आम्हाला ना काकाजी सालबड्डीला जायचं आहे. मग असं सगळ्याला सांगत जासान तर काही पोचसान तुम्ही सालबड्डीले. ते विचारायचं होतं तुम्हाला, काही रस्ता वा सालबड्डीला जाते का? हे रस्ता सालबड्डीले नाही जाईन, तुम्हाला जावं लागेल सालबड्डीले. या रस्त्यानं रस्ता थोडी चालत असते, आपल्याला चालत जावं लागते. हे तर माणूस डोक्यातून गेल्यासारखं दिसून राहिलं मला. पण आपल्याला विचारायचं लागणच पत्ता, नाही तर भलकपडे कुठे जातं. हे सालबड्डी आहे कुठे? ते एमपीच्या बॉर्डरवर आहे. मग हे सालबड्डीले जायचं कसं बा? कसं जायचं? तुमच्यापाशी मोटरसायकल आहे ना, त्या मोटरसायकलवर बसा आणि रोडनं चालू करा आणि जा. बरोबर रोडनं जा. जसा जसा रोड जात तसं जा. बरोबर पोचता तुम्ही सालबड्डीले. त्याला विचारून तर काही फायदाच नाही रे बाबा. चाल दुसरं कोणी पाहू आपण. इकडे आट्यातून गेलेलेच आहे का बा? हे काही सारखं नाही सांगून राहिलं. आपण समोर जाऊन थोडंसं समोर विचारू. तो चला बसा, अजून पुढे चौकशी करू. गोविंद वल्लभा देवी भक्त चैतन्य करणी स्नानापयानी जगद्धाती विष्णु भक्ती प्रदायिनी कुंदाय तुलसीदेव प्रियाय केशवदश्च विष्णु भक्ती प्रदे देवी सत्यवते नमो नमः. शांतकाळं शुभशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृश्यं मेघवर्णं शुभांगमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभीडमध्यमं वन्दे विष्णुं भवभवहरं सर्वलोकैक्यनाथं. आई हे वहिनी पूजा करते, अशीच करावं लागते का तुळशीची पूजा? पण मला तर ते मंत्र येत नाही. तुलाही मंत्र येईल बाळा, पण तुला या आधी मी मंत्र शिकवला ती आठवण आहे ना? हो आई, ते गायत्री मंत्र मला आठवण आहे. ते माझ्या बुद्धीसाठी तुम्ही शिकवला ना मला. तेच मंत्र म्हणून दाखव बरं एक वेळा. ओम भू भर्व स्वाहा तत्तस्तविस्त वैरण्य प्रभो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. तुझं शिक्षण चालू आहे तोपर्यंत हा मंत्रच म्हणत जाय रोज 11 वेळा. तुझी बुद्धी आणि तुझी शिक्षण खूप चांगलं होईल. आत्याबाई तिला सरस्वतीचा मंत्र आणि गणपतीचा मंत्र पण शिकवा लागेल, जेणेकरून ती शिक्षणात खूप चंट होईल. सुनबाई, तिला गणपतीचा आणि सरस्वतीचा मंत्र पाठ आहे. म्हणून दाखवा बरं मग एक मंत्र म्हणा. रोज शाळेत जाताना हा मंत्र म्हणला पाहिजे, दर्शन केलं पाहिजे. मन बर बाळा, प्रगती मंत्र म्हण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा. खूप छान. ह्याच्यासाठी घरातील ज्येष्ठ माणसाचं, आजीचं, आईचं म्हणा, आणखी कोणाचं, घरातील मुलाबाळावर संस्कार होणं जरुरीच आहे. मग याला संस्काराची देण म्हणतात. संस्काराची देण फुकट नाही भेटत. मग आधी संस्काराची देण कशी भेटते? संस्काराची देण हे आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ माणूस आहे त्याच्यापासूनच घ्या लागते. ते वारसा आपल्याला पुढे चालवत न्यावं लागते आपल्या मुलाबाळापर्यंत. जर त्या ज्येष्ठ नागरिकाला, ज्येष्ठ माणसाला जर नाही आलं तर मग काय त्याच्या घरी जे संतान येते, जे पैदाइश राहते, त्याच्यातनी माणुसकी नावाची काही चीजच नाही राहत. आणि संस्कार त्याच्या घरातच नसत्या कारणानं तिथं सदैव अपयशच असते. पण मी पाहिलं आहे आई, ते आता बाप दारूवाल्याचा धंदा करते. त्याच्यापाशी किती भन्नाट पैसा येऊन राहिला, बिल्डिंगही बनवून राहिला. त्याच्यापाशी काय संस्कार कुठे आहे? त्याच्या घरात संस्कार नाही आहे, पण जे दिसते ते सुख क्षणभराचं सुख आहे. बाकी कधी मावळण ते सुख काही सांगता येत नाही.
गरिबीत राहणारा हा गरिबीत जरूर असते, पण त्याच्यापाशी इज्जत, माणुसकी या गोष्टी जे असते ते पैशावाल्यापाशी नसते. मग देवच यांना गरीब का ठेवतात बरं, सांगा बरं. देवानं याच्यावर कृपा करायला पाहिजे ना. हे देवाची लीला देवच जाणे. पण आपल्याला आपले संस्कार नाही सोडता येत. आपल्या संस्कारानं, रीतिरिवाजानं, परंपरेनं राहा लागते, वागा लागते. चला मला मामाजीसाठी नाश्त्याला बनवा लागेल. हो सुनबाई, मामाजीसाठी बनवा आणि माझ्यासाठी बी बनवा. तुमची पूजा गिजा झाली असेल तर नाश्ता पाण्याचं काहीतरी बघा. लागली वाटते भूक, पोटात पडली वाटते आग. आता भूक लागली म्हणून राहिलं ना. लोकांचं हजम नाही होत, माझ्या हजम होते फुकट फाकट, तर ते बी पावल्या नाही जात वाटते. खा ना बापा, किती खातात, पोतभर खा, नाही तर पोतच खाऊन घ्या. आता तू पाय ना, खाऊ किती मोठी झाली, ते 1.5-2 क्विंटल वजन झालं ना. आता तुमच्यापेक्षा तुम्ही कमीच जेवतो ना, पण मा शरीराला मानते ते म्हणून. तर तुम्ही इथंच बोलत राहाल का घरात चालता? तू जाय सुनबाई, तू जाय, नाश्त्याचं बनव. पुरी प्रगती जाणं, कांदा गिंदा चिरून लागणं. हो जाते जाते, पोरीले स्वयंपाकाचं ज्ञान द्यावं लागते. हे आतापासूनच आम्हाला माहीत आहे लेकरावर संस्कार कसे करायचे, काय करायचे. का हो बाबा, तुम्ही म्हणे 4 ठिकाणी प्रॉपर्टी गुंतवून ठेवली आहे, ती मग मोठी झाली का नाही प्रॉपर्टी? हो बेटा प्रगती, 4 ठिकाणी प्रॉपर्टी गुंतवली. 3 ठिकाणची तर नाही झाली मोठी, पण 1 ठिकाणची झाली मोठी. कुठे गुंतवली ते तर सांगा. हो बाबा, ते सांगा बरं, कुठे गुंतवली तर. पाय बाळा, आज हे प्रॉपर्टी गुंतवून 25 वर्ष झाले. पण कुठे गुंतवली, कायच्यात गुंतवली ते तर सांगा. काय प्लॉट घेतला होता, प्लॉटमध्ये तेवढा काही नफा नाही आला. ते समजा काय 1.5 नफा म्हणजे काहीच नाही त्या पैशाच्या मानानं. ते समजा फेलच समजा लागेल. नंबर 2ची बँकमध्ये डिपॉझिट टाकलं. ते मी शेफ डिपॉझिट करायला भुलून गेलो, भलतंच डिपॉझिट टाकलं. त्याच्याने तिथेही काही जास्त फायदा नाही झाला, म्हणजे इथंही फेलच झालो. नंबर 3ची मग? नंबर 3ची म्हणजे तुझ्या मामाला पैसे दिले ते मी उसने. हां, आता 20 वर्ष झाले ते पैसे वापसच नाही आले, म्हणजे ते डुबल्यासारखेच आहे. इथं पुराच घाटा आहे. आणि नंबर 4ची गुंतवणूक काय आहे? हां, नंबर 4ची गुंतवणूक मोठी जरूर झाली. ते कोणती होय ते तर सांगा. गुंतवणूक म्हणजे लग्न करून बायको आणणं, हे गुंतवणूक होय. म्हणून माझी बायको मोठी झाली. बाकी सगळ्या गुंतवणूक तर फेल झाल्या, पण बायको जरूर मोठी झाली. मला मोठी म्हणता नाही, मी का तुमच्यापेक्षा लयच मोठी झाली का? तुमच्या घरी आली म्हणून मोठी झाली? काय ना, आपल्या घरच्या फरच्याईले गड्डे पडले ना त्या वजनानं. का बुलडोजर होय का ते सडक दबाई होय, तेच नाही समजत मला. काही नका सांगू बाबा, ते तुम्ही बुडातली बिचायत बरोबर नाही केली त्यामुळे पडले ते गड्डे. अहो प्रगती, तुझ्या बाबाची मजाक करायची सवय आहे, तू मनाला लावून नको घेऊ. याचंच नाव संस्कार आहे. अरे संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तशासारखी गोष्ट आहे. मित्र हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला का लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. म्हणून लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.